नमस्कार, मी स्मृतिका. आज टॉक टाईम मराठी पॉडकास्टमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि सगळ्यांनाच माहिती आहे. पण आजच्या काळात आपल्या पर्सनल लाईफमध्ये त्याचं रेलेव्हन्स काय आहे ते आज आपण समजून घेऊया. आज आपण भगवद्गीताचं महत्त्व समजून घेऊया. ह्यासाठी आपल्याबरोबर आहेत एक अत्यंत स्पेशल गेस्ट, कृष्णदास, ज्यांनी ग्रंथ श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत यासारख्या ग्रंथातून यंग जनरेशनला प्रेरणा दिली आहे. त्यांनी डिफरंट वर्कशॉप्स घेऊन. प्लीज वेलकम कृष्णदास काका. काका, आपण एकदम बेसिकपासून सुरू करूया. भगवद्गीता म्हणजे काय? भगवद्गीता म्हणजे जी बघा, आता आपण डोळ्यासमोर भगवद्गीता म्हटलं की पहिल्यांदा कृष्ण आणि अर्जुन ते रथामध्ये आहेत, आजूबाजूला सगळे आहेत. हेच चित्र सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतं. आणि जेव्हा आपण या भगवद्गीतेचाच विचार करतो तेव्हा एका ठिकाणी निष्क्रिय, ठप्प, विचारमग्न आणि गंभीर होऊन काही न सुचणाऱ्या अर्जुनाला पुन्हा त्याने उद्युक्त स्वतःचं करायला लावलंय. म्हणजे जी आपण ज्याला अंतरप्रेरणा देतं, इन्स्पायर्ड करतं, सेल्फ इन्स्पायर्ड. तर ते सेल्फ इन्स्पायरेशन जे आहे ते खरं तर हे भगवद्गीतेचं काम आहे. म्हणजे हे स्वतःच मान्य करून घ्यावं लागतं. कारण भगवद्गीतेमध्ये आपण जे काय विचार करतोय ह्या सगळ्या विचारांमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट भगवद्गीतेचाच चर्चा करताना लक्षात अशी ठेवली पाहिजे की भगवद्गीतेमध्ये जो ऐकतो आहे त्याला पूर्ण ज्ञान आहे आणि जो सांगतो आहे तो फक्त ज्ञानाची उजळणी करून देतो आहे. आणि या भगवद्गीतेला इतकं महत्त्व असण्याचं कारण नारायणेन कथेत स्वयं असं म्हटलं. हे त्यांनी स्वतः नारायणाने सांगितलेली आहे. म्हणून ही भगवद्गीता बरेच जण त्याला हा माझा ग्रंथ आहे असं म्हणतात. पण ज्याला भगवंताचं हृदयी अस्तित्व जाणवतं त्याच्यासाठी भगवद्गीता ही फक्त नाही का बॅटरीच आहे आणि आपली स्वतःची एनर्जी स्टँड बाय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भगवद्गीता आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की वाचावी किंवा त्याचा अर्थ समजून घ्यावा. पण जर तुम्ही आम्हाला प्रत्येक चॅप्टर कसे एकमेकांना लिंक्ड आहेत हे तुम्ही सांगू शकलात तर. तसं थोडंसं काही लोकांना टोचेल हे वाक्य, पण भगवद्गीता ही छंद, व्याकरण, वृत्त, संस्कृत उच्चार हे सगळं नाही का प्रेझेंटेशनसाठी खूप छान आहे. पण बघा, भगवद्गीतेचं जर आपण एक सिनेरिओ पाहिला तर तो संभ्रमित झालेल्या माणसाला स्वतःची अवस्था काय असते ह्याच्याकडे त्याचं कधी लक्ष नसतं. अशा अवस्थेमध्ये निश्चित दिशेने जाण्यासाठी केलेलं मार्गदर्शन आहे. म्हणून भगवद्गीता खरं शिकायची तर कृष्णाने ज्या आत्मीयतेने, तळमळीने आणि आमूलाग्र बदल होण्यासाठी सांगितलेली जी वचनं आहेत ती वचनं आपल्या वचनी पडणं आणि हृदयी टिकून राहणं हे खरं भगवद्गीता शिकणं आहे. भगवद्गीता शिकण्यासाठी संस्कृत उच्चार कोणालाही येतील. इव्हन आता नाही का ते टीव्हीच्या खाली आपल्याला जी भाषा येत नाही तसे इंग्लिशमध्ये सबटायटल्स येतात. तर तशी तुम्ही भगवद्गीता सुद्धा
इंग्लिशमध्ये सबटायटलमध्ये वाचू शकता. भगवद्गीता व्होकॅबिलिटीसाठी खूप छान आहे, पण समजून घ्यायची असेल तर जसं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी म्हटलंय, एक तरी ओवी अनुभवावी, तसं भगवंताच्या या वचनांमधून निश्चित दिशेचं भगवद्गीतेमध्ये, तुम्हाला आश्चर्य वाटेल, भगवद्गीतेमध्ये एकही वाक्य असं नाही आहे जे डेस्टिनेशनपासून डायव्हर्ट करतं. देर इज नो ऑप्शन, देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. भगवद्गीतेमध्ये तुम्ही ते जाणून घेतलं की तुम्ही त्या दिशेला पोहोचणारच आहात, म्हणून तर आमूलाग्र बदल होणारी म्हणतो आपण. संस्कृत वाचता येईल, पण संस्कृतचा अर्थ समजला नाही तर त्या वाचनाला काय किंमत आहे? म्हणजे आता जेव्हा आपण हे लिंक करायचं म्हणतोय, तर याच्यासाठी त्याची युद्धाची तयारी होती. ही ज्ञान देण्यासाठी पाठीमागे असं नाही का, एखाद्या सिनेमाचं वगैरे शूटिंग असतं तसं आधी लोक गोळा केली होती आणि मग हा कुठेतरी असा एक सीन शूट केलाय असं नाहीये. ते अवस्था झाल्यानंतर त्याला अंतरंगी असणाऱ्या, सगळे दोर आपल्या हातात ठेवलेल्या कृष्णाने त्याला हृदयस्थ ह्या सगळ्या भावांची जागृती करून ती भगवद्गीता सांगितली आहे. भगवद्गीतेने फक्त काय होणार आहे, भगवद्गीतेमध्ये पहिल्यांदी बघ, आता लिंकेज म्हणालास म्हणून सांगतो की पहिल्यांदा प्रश्न पडावा लागतो, प्रश्नाशी प्रामाणिक असावं लागतं. त्या प्रश्नातून आपल्याला स्वतःचा उत्कर्ष करण्याची तळमळही असावी लागते. अर्जुनाचं कुठेही असं म्हणणं नव्हतं भगवद्गीतेमध्ये की मला माझं काम थांबवायचंय, मला समोर आलेल्या प्रश्नाला मी कसं टॅकल करू, याच्यासाठी त्याचीही तळमळ होते. म्हणून एबीसीडी पासून अबकडं शिकवलेलं नाहीये. अ शिकलायच ना, मग तो अ कुठे वापरायचा हे त्याने त्याला समजावून सांगितलंय. बघ, आता साधं पहिलं घेतलं ना आपण, पहिला जर अध्याय घेतला तर त्याचं नाव आहे श्री कृष्णार्जुन संवाद आहे. म्हणजे त्या दोघांचं बोलणं आहे. आणि ते सुद्धा कसं आहे की पहिला अध्याय संपताना ते म्हणतात अर्जुन विषाद योग. आज भगवद्गीता 2024 साली सुद्धा जशीच्या तशी तेवढीच शक्ती देणारी का आहे, तर अर्जुन हा देखील संस्कृत शब्द आहे. आणि अर्जुन या शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये सृजनतेला पूर्ण वाव आहे आणि रुजुता ज्याचे हृदय परमोच्च अवस्थेमध्ये गेली आहे, अशा मनोवृत्तीच्या एका जीवाला, एका माणसाला समजून घेणाऱ्या साधकाला अर्जुन म्हणतात. म्हणून मग आता अशी तळमळ असणारे कोणत्याही युगात असू शकतात. म्हणून भगवद्गीतेला आज तागायत एवढं युगचतुष्के म्हणतात बघा, त्या चारही युगांमध्ये भगवद्गीतेची जागा कोण घेऊ शकलेलं नाही. जीव हा जेव्हा स्वतःच्या जीवनाच्या, या मिळालेल्या मानवी जीवनाचा कलांच्या दृष्टीने, उत्कर्षाच्या दृष्टीने आणि डेस्टिनेशनपासून, या जीवनाचं ध्येय काय आहे, परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती. व प्राप्ती म्हणजे तरी काय, त्याच्या अनुभवाची अनुभूती होणं आणि त्या आनंदाला आपण प्राप्ती म्हणतो. आणि जर अर्जुनाला लढायचं नसतं तर तो त्याला म्हणालाच नसता स्थापयित्वा रथोत्तमम् सेनयोरु भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. मग काय म्हटलंय त्यांनी की या माझ्याशी लढायला आलेल्या, बरं लढायला आलेल्यांनी प्रत्येकाने अर्जुनाशी काय म्हणतो आपण त्याला, शत्रुत्व घेतलेलं नव्हतं. पण शत्रूच्या बाजून लढणारे जे होते
तेही शत्रूच ना. मग त्या ठिकाणी आपला झालेला त्रास, आपल्याला कबूल केलेलं वचन, आणि आपण वचन दिलं आहे म्हणून त्यांनी पाळलेलं आहे, परत आल्यानंतर हा दुर्योधन असा वागेल असा त्यांना कुठेही शंका नव्हती. तशी जर बघा विचार करायला गेलं, तशी शंका असती तर घर आणि गाव हे दोन्ही सोडून गेले असते का ते? नाही. म्हणजे त्याच्याकडे कधीही दुसऱ्यावर शंका घेण्याची मनोवृत्ती जागी नव्हती. आणि अशी इतकी सात्विकता असूनही समोरच्या माणसाने मी वचन पाळलेलं आहे कारण मी धर्म जाणतो. दुर्योधन त्याचा भाऊच होता. दुर्योधनही ज्ञानी होता, अज्ञानी नव्हता. फक्त स्वार्थाने, अहंकाराने आणि बलाने, ह्या 3 गोष्टींची अंतरंगी जागृती झाल्यामुळे त्याला समोरच्याला कमी लेखायची सवय लागली होती. पण सात्विकतेला कमी लेखून आजतागत या देवांच्या किंवा कुठल्याही लिटरेचरमध्ये सात्विकतेचा नाश करून रज आणि तम याचा विजय झालाय असे कुठंच म्हटलेलं नाहीये, किंवा एकही उदाहरण नाहीये. म्हणून मग निश्चंकपणे, आणि आपण वचन दिलं आहे हे पाळणं माझं कर्तव्य आहे, हा माझा धर्म आहे. तुम्हाला वाटेल की आपण डायव्हर्ट होतोय. धर्माचा अर्थ काय? अवेअरनेस ऑफ ओन ड्युटीज, याला धर्म म्हटलंय. आज जे दुकानं चालतात, पोट भरलं जातं धर्म या नावाखाली. भगवद्गीतेवर प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाचा अधिकार आहे. कारण कृष्ण म्हणजे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटीमध्ये अनकंडिशनल, अनटेंडर्ड अँड लव्हिंगली ड्युटी परफॉर्मिंग ॲटिट्यूड इज अ कृष्ण. मग हा जो कृष्ण आहे तो जर निष्काम कर्माचीच अंतरंगी जागृती करतो तर मग तो कोणीही असू शकतो. भगवद्गीतेमध्ये माणसांनी असं करावं, बायकांनी असं करावं, नर नारी, स्त्री पुरुष हे कुठेही भेद नाहीयेत. म्हणून त्या कृष्णाची त्यांनी धर्म माझ्या हृदयीचा जागा करणारा अशी त्यांची फक्त आत्याचा मुलगा, याच्या पलीकडे काही ओळख नव्हती. मामाचा मुलगा आणि अर्जुन त्याच्या आत्याचा मुलगा. एक नातं आपण जे आज रिलेशन पाळतो तसंच ते रिलेशन होतं. आणि तो तरी देखील त्याच्या एक आपण म्हणतो ना फेस व्हॅल्यूमध्ये, त्याच्या कृष्णाच्या आकर्षण करण्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये तो अडकलेला होता. आणि म्हणून तो अनकंडिशनली कृष्णाचं ऐकायचा, तरीही प्रश्न मात्र कृष्णालाच विचारायचा. मग धर्माची जाणीव कृष्णाच्या सहवासाने अर्जुनामध्ये झाली. म्हणून द्योतामध्ये जरी हरले असले तरी देखील त्यांनी कमीपणा न मानता वचन पाळणं हा मोठेपणा त्या ठिकाणी त्यांनी मानला. आणि म्हणून त्याने कधीही दुर्योधनावर शंका नाही घेतली. अर्जुन विषाद एक शब्द आहे, पण हा विषाद होण्याचं कारण माहिती असेल तेव्हाच आपल्याला ह्या अर्जुनाने मला तिथे रथने आणि एवढा विसृज सशरम चापम शोक संविघ्न मानसाहा हे जे म्हटले ना, शोक होण्याचं कारण नाही. ज्ञानी माणसाला कधीही शोक होत नाही, कारण पूर्ण ज्ञानामध्ये भाव नसतात. सत्याचीच फक्त जागृती असते, तिथे सात्विकता असते. व सात्विक माणसाला शोक म्हणजे भय, म्हणजे तमाचा एक उपप्रकार आहे, तो होणं शक्य नाहीये. मग तरीही ज्ञानी असून अर्जुनाला का झाला असेल? तर त्याला या धर्म न पाळण्याच्या वृत्तीचं दुर्योधनाच्या बाबतीमध्ये आश्चर्य वाटलं.
आणि तो हक्क मागण्यासाठी नाही गेला, तू तुझं वचन पाळ. वचन पाळायला त्यांनी नाही म्हटलं. मग वचन पाळायला नाही म्हटल्यानंतर जे बोललो आहे त्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देणं हे पहिल्यांदी काम आहे. म्हणून ते आधी नीट समजून सांगितलं, तेही समजलं नाही. मग साम दाम दंडभेद ही जी इंग्रजांची नीती आहे, आपण इंग्रजांची नीती म्हणतो. कृष्णशिष्टाईमध्ये ही 6000 वर्षापूर्वी कृष्णाने प्रमाण म्हणून सांगितली आहे. पण आपल्यातून इंग्रज देश सोडून गेला, पण डोक्यातला गेलाय का? आम्हाला मान्य नाहीये कृष्णाने हे आधी केलं, कारण आम्ही कृष्णाला वाटून घेतलंय. आम्ही जर कृष्णाला त्याच्या एवढाच ठेवलं तर तो सगळ्यांचा आहे. मग अशा ठिकाणी काय होतं की अर्जुनाने त्याला फक्त बाबा मला माझी तू राज्य दे, मी माझं तयार करतो, हेही मान्य केलं नाही. मग कोणीही नम्रतेने सांगायला गेल्यानंतर पहिल्यांदा समोरचा माणूस अटॅक करतो. इट्स अ ह्युमन टेंडन्सी. मग ही टेंडन्सी, ज्याचं भय जितकं जास्त तितका त्याचा आकांडतांडव करण्याचा स्वभाव जास्त आहे. म्हणून दुर्योधनाने आकांडतांडव केलं. इथे सुद्धा अर्जुनाच्या मनात कुठेही द्वेष नव्हता. नाहीतर आधी दुर्योधन आलेला होता आणि दुर्योधन त्याच्या डोक्याशी बसला. त्याच्या समोर त्याने दोष दिले, दुर्योधनाने अर्जुनालाही दिले. मदत मागायला गेलो त्याही कृष्णाला दोष दिले. इथे पण कळतं की अर्जुन आणि दुर्योधनामध्ये काय फरक होता. तर त्याच्या हृदयी सृजनशीलता नव्हती, रुजुता नव्हती, म्हणून तो कृष्णाचं सगळं समजू शकला नाही. त्याही ठिकाणी त्याला कन्सेशन दिलं. कन्सेशन आजच्या घडीला आपण का देतो? समोरच्यामध्ये बदल होण्यासाठी. पण कन्सेशन दिलेला मनुष्य अधिकारांपेक्षा कर्तव्याला नेहमी दुय्यम समजतो, म्हणून अधिकारांचा वापर करतो. त्याही ठिकाणी पुन्हा कन्सेशन दिलं. कृष्णाने समोरासमोर हे कसं टाळता येईल याची धर्माच्या चौकटीमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. आणि ती पराकाष्ठा देखील कामाला आली नाही. तेव्हा सांगताना सुद्धा काय सांगितलंय? परित्राणाय साधूनाम. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल? विनाशायच दुष्कृताम. म्हणून युद्ध हा कृष्णाच्या दृष्टीने, अर्जुनाच्या दृष्टीने नेहमी सेकंडरी सब्जेक्ट होता. आणि इतके चान्स देऊन, इतक्या संधी देऊनही दुर्योधन का नाही बदलला? आणि मग वाईट वागणारा दुर्योधन असूनही त्याला मदत करणारे हे माझे तर सगळे नातेवाईक आहेत. हे सगळे जवळून पाहिल्यानंतर त्याच्या ज्ञानाची जागा ममतेने घेतली आणि दृष्टी जी समत्व असली पाहिजे ती एका बाजूला कलली, म्हणून त्याला शोक झाला. म्हणून तो अर्जुन विषाद योग. दिसताना विषाद एकच शब्द आहे, पण विषाद या शब्दावर बोलायचं तर अर्जुनाला काहीही नको होतं. त्याच भौतिक गोष्टींची दुर्योधनाला खूप नाही का ओढ होती. अर्जुनाला त्याचा भाऊ शेजारच्या राज्याचा राजा चालत होता. दुर्योधनाला हा राजाच म्हणून नको होता. म्हणून इथे मग आजही माझ्यामध्ये देवाचं ऐकावं. कोण आहे देव? याचा अर्थ काय? देव ज्यावेळेस आपण समजून घेण्यासाठी म्हणून एक प्रमाण म्हणून मानतो, तर ते प्रमाण अर्जुनाने मानलं होतं आणि दुर्योधनाने मानलेलं नव्हतं. मग दुर्योधन वाईट वागणारा असूनही त्याचे सगळेच्या सगळे
नातेवाईकच म्हणूयात थोड्या वेळात. खरं तिथे नातं नाहीये, कारण तिथे ते स्वार्थाने आलेले होते, नातेवाईक नव्हते. पण याच्याकडच्या चांगुलपणामुळे याला ते नातेवाईक दिसले. अर्जुनाला हे धक्के बसत गेलेत. युद्ध करायचं नव्हतं का, तर मग तो धनुष्य बाण सगळं करून रथ घेऊन आलाच नसता. म्हणून नेहमी आम्ही भगवद्गीता समजून घेताना कशी घ्यायची आहे की मला त्रास देणारे हे घरातलेच असणार आहे. विश्वासघात कोण करतं? जो विश्वास संपादन करतो तोच. अनोळखी मनुष्य कसा विश्वासघात करेल? म्हणून भाऊ देखील असं वागू शकतो, याचं त्याला आश्चर्य वाटलं. पण इथे सुद्धा आश्चर्य वाटायचं कारण काय? तर अपेक्षा होती ना. अपेक्षा होती म्हणून तर अपेक्षाभंग झाला. हे विषाद होण्याची सगळी कारण आहेत. आणि स्वार्थाने गोळा झालेले लोक हे त्याला कधी समजून आले नाहीत. अर्जुन जसा होता, चंद्राला शीतलता समजून घ्यावी लागत नाही, कारण चंद्रामध्ये शीतलता आहे. सूर्याला कधी उष्णता समजून येणार नाही, कारण सूर्यामध्ये उष्णता आहे. तसं अर्जुनामध्ये सात्विकता होती, त्याच्यामुळे त्याला जे दिसेल ते सगळं सात्विकच होतं. आणि इथे अपेक्षा वाढल्या. इथे अपेक्षा वाढल्यानंतर त्याची मनोवृत्ती बदलली. मग अपेक्षा ज्या वेळेस आपल्या पूर्ण होत नाहीयेत, मग त्यावेळेस मनुष्य आपलं चुकलंय का हाच विचार करतो. आणि स्वार्थी मनुष्य तुझं चुकलं आहे असं तू वागायला नाही पाहिजे हे आपल्याला पुन्हा पुन्हा पटवून सांगत असतो, म्हणजे इन्सिस्ट करत असतो. आणि म्हणून इतक्या वेळा समजूनही दुर्योधन बदलला नाही. आणि नुसता हा सगळा माहोल बघितल्यानंतर जर दुर्योधन बदलला तर युद्धाची गरज नाही, ही देखील कुठेतरी सात्विक आणि सृजनशील असल्यामुळे, रुजुता असल्यामुळे अर्जुनाकडे बाय डिफॉल्ट साहजिकच ही मनोवृत्ती तयार होती. मग आता तरी देखील दुर्योधनाची चूक नाही असं म्हणणारे अर्जुनाची बाजू योग्य आहे असं जाणत असूनही युद्धासाठी समोर उभे राहिले. म्हणून यांना गीता रहस्यामध्ये टिळकांनी किंवा सूक्ष्मपणे अभ्यास करणाऱ्यांनी सगळ्यांनी हे पोटासाठी लाचार ओशाळलेले असं म्हटलेलं आहे. आणि मग अशा लोकांना पाहिल्यानंतर हा म्हणाला की अरे, अज्ञानीपणे अधर्माची बाजू घेऊन हे लोक लढतात. या लढण्यामध्ये त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी विश्वाचं सुद्धा संरक्षण करू शकतो इतका ताकदवान आहे. मग आपण जर गेलो निघून या युद्धामध्ये, आपण मारले गेलो, तर घरच्यांची होणारी अवस्था, गावाची होणारी अवस्था, कुटुंबाची वंशाची होणारी अवस्था, स्त्रियांचं एकटेपण, याच्याने नानाविध अधर्म होत राहतील. अधर्माची भीती बाळगणारा अर्जुन कळत न कळत त्याच गोष्टी खऱ्या मानत आणि पुढे काय काय होईल हे सगळा विचार करत शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचला की माझ्याच लोकांना मारून मी राज्य करणार, ते कोणासाठी? मग अशा वेळेस बघा, म्हणून कृष्ण त्याला काय बोलतो? कृष्ण बोलतो की अरे, ज्याला धर्माची जाणीव आहे त्याच्याकडे द्विधा मनस्थिती असली नाही पाहिजे, नाहीतर मग धर्माचं रक्षण कोण करणार? म्हणजे अर्जुनाला एकट्यालाच वाईट वाटते आणि कृष्णाला वाटत नाहीये का? मूळ संकल्प कृष्णाचा आहे, पृथ्वीचा भार हलका करीन.
त्यामध्ये निमित्त मात्र भवसव्य साचीने. उत्तम धनुर्धार्या, तुला मी निमित्त म्हणून ही एक संधी दिलेली आहे. आता हे आपलं मराठी टॉक टाइम तुम्ही म्हणाले, पण याच्यात बरेच शब्द नाही का, म्हणजे नाव सुद्धा मराठी टॉक टाइम म्हणतोय आपण, ते नाव पण इंग्लिश आहे. म्हणून अर्जुनाला सुद्धा नाही का ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघायची वेळ आली, तेव्हा कारण नसताना तो ज्ञानी असून काय होऊ शकतो अशी त्यांनी स्वतःची सेल्फ डिझाईन एक स्क्रिप्ट तयार केली. आणि अशा वेळेस बघा, तो अर्जुन विषाद का, तर त्यावेळेस त्याने कृष्णाला बरोबरीचं समजलंय, माझा भाऊ समजलाय, माझा सखा समजलाय, माझा मित्र समजलाय, आणि म्हणून तो शेअरिंग केल्यासारखं त्याला नाही का हे सगळं सांगत बसला. पण तो परब्रह्म परमात्मा आहे हे तोपर्यंत त्याला माहित नव्हतं. बर, आपलं ज्ञान जो कोणी सांगत असतो त्याला कधी मध्ये थांबवू नये. जे तुम्ही पण आता पाळताय की गेस्ट बोलतायत तर बोलू द्यायचं, तर हे जे तुम्ही पाळताय हेच नाही का कृष्णाने पाळलंय तिथे. म्हणजे तुम्हीही नवीन करत नाहीये. मी काय दाखवतोय की तीच भगवद्गीता आजही चालू आहे. सगळे नॉर्म्स तेच वापरतोय आपण, फक्त तो प्रत्यक्ष सांगत होता, आपण समजून घेतोय, एवढाच फरक आहे. मग या ठिकाणी तो त्याला म्हणतोय की अर्जुना, अरे तुझं काय चाललंय हे, आपण युद्धासाठी आलोय आणि तूच म्हणाला, मी तुला आधीच सांगितलंय मी युद्ध करणार नाहीये. तुला युद्ध करायचं आहे, मी सारथी आहे तुझा. मग सारथ्याचं काम काय, दिशाभूल झाल्यानंतर पुन्हा मार्गावर आणणं, कारण तो रथ चालवत होता. मग विचारांचा पण रथ जेव्हा अर्जुनाचा आपल्या स्वतःच्या वचनांपासून दूर गेला, तेव्हा कृष्णाने पुन्हा त्याला तिकडे आणलं. आणि म्हणून तो म्हणाला की अरे ज्ञानी माणसासारखा विचार कर, शोक संविग्न मानसा हे तुला शोभत नाही. एखाद्याला समजत नाही त्याने वेडेपणा करणं हे एक वेळ जग मान्य करू शकतं. म्हणून कधी पण अज्ञानी माणसांची नेहमी सिंपती ही सो सेड राक्षसांना जाते. पण राक्षस अज्ञानी नव्हते, राक्षसही ज्ञानी होते. विष्णूशीच वैर करायचं हेही त्यांना निश्चित ज्ञान होतं. त्यांनी शिवांचं आणि ब्रह्मदेवाचं नाव नाही घेतलं कधी. म्हणजे दुर्योधनाला कळत नव्हतं असं म्हणता येणार नाही. मग तो आपल्या सेल्फिशनेससाठी मला जे पाहिजे ते घडवून आणणारा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, हा मी करतोय हे चूक आहे हे कधीही समजू शकत नाही, असा जेव्हा झाला तेव्हा अर्जुनाला त्याचं वाईट वाटलं. आणि मग स्वतःचे सगळे केलेले हाल विसरला, अपमान विसरला, त्रास विसरला, शारीरिक मानसिक झालेल्या अवस्था आणि हे क्लेश विसरून तो आता लोकांच्या घरचा विचार करायला लागला. वास्तविक धर्माची स्थापना करताना एक निश्चित पक्क ज्ञान असतं आणि एक आपल्या श्रद्धेचा आणि आपल्या ज्ञानाच्या सात्विकतेचा आपल्याकडे एक आधार असतो की मी करतोय हे नक्की चूक नाहीये. कारण सात्विक माणसाला याचा विचार करावा लागत नाही. आणि ही अवस्था ज्यावेळेस अर्जुनाची अवघड झाली तेव्हा तो ममतेमध्ये अडकला, म्हणून त्याच्यावर ही विषाद करण्याची वेळ आली. मग आता विषाद केल्यानंतर, हा विषाद केल्यानंतर त्याला मुभा दिली, कारण त्याच्या मनातलं सगळं बाहेर पडलं पाहिजे. जोपर्यंत मनातलं बाहेर पडत नाही तेव्हा तो पुन्हा 2 मिनिटं बट किंतु परंतु, व्हॉट डू यू मीन बाय बट? I don't agree with the previous statement. Again, I have to put my own statement.
मग हा बट यायला नको ना मध्ये, कारण बट आला की पुन्हा ती फ्रस्ट्रेटेड मेंटॅलिटी पुन्हा पुढे चालू राहणार आणि तो आपल्याच दुःखाचं कौतुक करत बसणार. म्हणून एक सलग ऐकून घेतलं. मग किती तो उत्सद्यन्ते जाती धर्म कुलधर्माश्च शाश्वता इथपर्यंत अर्जुन जाऊन पोहोचला. पण तो तरीही मान्य करत नव्हता की माझी अवस्था नाही का ही दुबळ्यासारखी झालेली. मग दुसरा अध्याय बघा, लिंक लावताना जर आपण गेलो तर एकदम कंटाळलेला, फ्रस्ट्रेट झालेला आणि आता स्वतःला उभं राहता येणार नाही अशा अर्जुनाचा विचार केला तर तो अर्जुन पुन्हा पुन्हा विचार करताना फ्रस्ट्रेट होऊन हेल्पलेस होऊन बसलेला आहे. तो आयडल नाहीये. आयडल माणूस हा वेगळा असतो आणि हा फ्रस्ट्रेटेड आहे. हा फ्रस्ट्रेटेड मनुष्य हा ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस तो कायम स्वरूपी आपल्या स्वतःच योग्य आहे हे दुसऱ्याला इन्सिस्ट करत असतो. म्हणून कृष्णाने त्याला त्याची संधी दिली आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला विचारलंय लिंक कशी करायची. दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला विचारलंय की अरे सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर आपण केलेल्या प्रयत्नांना फळ मिळालं नाही आणि मग आता आपण आपल्या कौशल्यावर धर्माचं रक्षण करणं यासाठी आपण युद्ध करतोय हे तुला माहिती असून हे दुबळेपण, हे पळपुटेपण, हे एकदमच नाही का तुझ्याकडे आलेलं षंडत्व विचारांचं हे आलं कुठून. मग त्यावेळेस पुन्हा हा म्हणाला की अरे माझे सगळे नातेवाईक आहेत, मामा आहेत, आजोबा आहेत, भाऊ आहेत, जावाई आहेत, कुठल्या कुठल्या नात्यांनी सासरे आहेत आणि महात्मा गुरु आहेत माझे समोर, माझ्यासमोर. इथं गुरु सुद्धा म्हणजे काय, गुरु तर एकच असतो. मग इथे गुरु आहेत म्हणजे हे नाव त्याने प्युरलसाठी वापरलंय. गुरु म्हणजे वडील, वयाने मोठे, अधिकाराने मोठे, सन्मानाने मोठे, ज्ञानाने मोठे. आणि मग ते देखील कसे काय आज विसरलेत मला. ज्ञान कुठे गेलं. पुन्हा इथे अपेक्षा, मोठ्यांनी कसं वागलं पाहिजे याचं त्याच्याकडे जो एक स्पेसिमन मार्क होता त्यातही हे बसत नव्हते. मग अशा वेळेस मी काय करू हे तू सांग. अशी अवस्था जेव्हा त्याची आली त्याच वेळेस तो त्याला म्हणायला लागला की एक काम करतो, तुला हे जे काय ज्ञान सांगायची, हे काय सगळं करायची वेळ आलेली आहे. ही तुझी वेळ अत्यंत चुकीची आहे. बघा इथे हे ज्ञान तू मला ममतेच्या आधाराने, भयाने, शोकाने आणि अज्ञानाने झाकोळलं गेलेल्या गोष्टी तुझी विचारसरणी ज्ञान म्हणून मला सांगू नकोस. मग क्षत्रियाचं काम काय. वॉचमन रात्री झोपला तर रागवल की नाही आपण त्याला. मग क्षत्रियाचं काम काय, सात्विकतेचं रक्षण करणं, परित्राणाय साधूनाम. मग विनाशायच्या दुष्कृताम करताना कर्तव्य काय आहे. कर्तव्य परित्राणाय साधूनाम आहे. आपल्या घरामध्ये जर आपल्याला कोणी मारायला आलं तर दार बंद करणं ही शेवटची अवस्था आहे का पहिलं दार बंद करणं ही अवस्था आहे. शेवटची अवस्था आहे. आपण कमी पडलो आहोत असं वाटेल तेव्हाची, पण आपण शक्ती असून जर त्याचा प्रतिकार केला नाही तर. आणि इथे नेमका पुन्हा अर्जुन कृष्णाला म्हणतो यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणियाः. मग इथे त्यातला थोडासा त्या अज्ञानामुळे गर्व जागा झाला की माझ्याकडे कौशल्य आहे आणि यांच्याकडे कौशल्य नाही. मग त्यांच्या कौशल्याचा जर विचार केला तर ते माझ्या बरोबरीचे नाहीयेत. मग त्यांच्याकडे जरी शस्त्र असली तरी क्वालिटी नाहीये, तो फाईननेस नाहीये. मग मी त्या अशस्त्र लोकांना मारलं तर पुन्हा माझ्यावरच मी अधर्म केल्याचा दोष लागेल.
थोडक्यात काय, माझं कसं बरोबर आहे हेच पटवून सांगत बसला होता. आणि हे कृष्णाला काही मान्य नव्हतं, कारण ज्या अर्जुनाला मदत करायची ठरवली तो अर्जुन हा नाही. मग जो सेल्फ कमिटमेंट विसरलेला आहे, ॲज अ गॉड, ॲज अ डिझायनर, आर्किटेक्ट, क्रिएटर, तो ऐकू शकत नाही कृष्ण त्याचं. म्हणून मग तो पहिला शब्द काय बोलला, अशोचाननव शोचस्त्वम प्रवादांश्च भाषसे. तुझ्यासारख्या शिकलेल्या लोकांनी ह्या नसत्या गोष्टी ओढून ताणून जुळवून आणून त्याचं एक नवीन शास्त्र तयार केल्यासारखं मला सांगतोय. तर हे असं काही नाही, हे तुझं अज्ञानच आहे. आणि मग हे अज्ञान तुला आता काय सांगतंय की लोकांना मारू नकोस. मग या लोकांना मारतोय आपण का त्यांची शरीरं मारतोय, का त्यांचा अधर्म मारतोय, का त्यांचे हे अपविचार मारतोय, हेही अर्जुनाला कळत नव्हतं. त्याला वाटलं आपण माणसं मारतोय. पण भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये त्याला शांतपणे सांगितलेलं आहे पुढे जाऊन. कधी, तर जेव्हा त्याने शरणागती घेतली की मला ज्ञान असून मला ज्ञानाचा विसर पडलाय. आपण पटकन आता बघा, आता सध्याच्या ह्या काळामध्ये भगवद्गीतेचे आपल्याला पाहिजे ते अर्थ लावले जातात. त्याने त्याला गुरु केलेलं आहे का, तर मुळीच नाही. भगवान गोपालकृष्णांनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये एकच अंतरंगी शिष्य केलाय, तोही उद्धव. त्यात अर्जुनाचं नाव नाहीये. पण तरी देखील तो आता आपल्या मित्राचा, आपल्या सारथ्याचा वेगळ्या दृष्टीने मनाला उभारी मिळण्यासाठी किंवा अंतरंगामधला अज्ञानी शोक जाण्यासाठी आधार घ्यायचं ठरवल्यावर तो म्हणाला, हा तर सारथी आहे, याने सांगितलं मी युद्ध खेळणार नाही, मी काहीही तुला सांगणार नाही, मी फक्त तुला मदत करीन. तर मग मदत करणाऱ्याच्या आपण शरण गेल्याशिवाय आपल्याला तो मदत करेल का. म्हणून तो म्हणतोय, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. जण तू मला शिष्य समज. कारण शिष्य समजतं याच्या पाठीमागे सुद्धा ज्ञानाचे परिपूर्ण भरलेले ज्ञान. शिष्याला गुरु कधीही वाईट शिकवत नाही याचं ज्ञान अर्जुनाला पण आहे आणि कृष्णाला आहे याची अर्जुनाला जाणीव पण आहे. म्हणून तो म्हणतोय की मला तू शिष्य मान कर, गुरु हो असं म्हटलेलं नाहीये कुठं त्यांनी भगवद्गीतेत. मग म्हणतोय की मला हे जे काय माझ्याकडे एकदम फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, मी स्वतःला विड्रॉ करण्याच्या तयारीमध्ये आलेलो आहे की जो मी नाहीये हेही त्याला माहिती आहे. मग ही अवस्था का आली, तर मग तो सांगायला गेला. म्हणून 2ऱ्या अध्यायामध्ये पटकन जीव वेगळा आहे, ते पंचमहाभूतांचं संयोग असलेला शरीर असलेला माणूस वेगळा आहे, बुद्धी वेगळी आहे, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, हे 2ऱ्या अध्यायात आलंय. ज्यांना अनुभूती आहे, ज्यांना आत्मसाक्षात्कार आहे, ब्रह्मतत्वाचा अनुभव आहे, ही लोक 2ऱ्या अध्यायातच गीता संपली असंही म्हणतात. पण मग 2ऱ्या अध्यायात भगवद्गीता संपली तर हीच पुढे हजारो जन्म, अनंत कालावधी अशा अनेक अर्जुनांना उपयोगी पडणार आहे. ही भगवंताची स्वतःची दूरदृष्टी होती. म्हणून त्याने त्याला सगळं सांगायला सुरुवात केली. आणि त्यात पहिलं, तुला फ्रस्ट्रेट करणारं, तुला तुझ्यातला आत्मविश्वास गाळून टाकणारं, तुझ्यातच असणारं सगळ्यात मोठं कुठलं शत्रुत्व आहे, तर तुझ्या मनाचं तू ऐकतोयस. ह्या मनाला त्याने पहिल्यांदा सांगितलं की तो हा तुझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण शत्रूचं विसर पाडतो. त्याचा शत्रू कोण होता, अधर्म करणारा मनोवृत्तीचा
दुर्योधन. भाऊ नाही म्हटलेलं तिथं. दुर्योधन हा वाईट मनोवृत्तीचा होता. मग अशी मनोवृत्ती मारून टाकल्यानंतर पुढचे शहाणा होतात ना, मागच्याच ठेच पुढचा शहाणा. मग दुर्योधनाला का मारलं हे जेव्हा जगासमोर येईल तेव्हाच तर असे अनेक निर्माण होणारे दुर्योधन आधीच स्वतःला सावध करतील. ही दूरदृष्टी कृष्णाकडे. म्हणून त्याने पहिल्यांदा सांगितलं संघात संजायते कामा. म्हणून मग मनोवृत्तीवर त्याने दुसरा अध्याय सांगितला. मग ही मनोवृत्ती कलुषित माझी का झाली? तर अज्ञानाने झाली. मग हे अज्ञान कशामुळे निर्माण झालं? तर ममतेने निर्माण झालं.